पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये तब्बल 40 लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोचा वापर केलेला आहे। अनंत चतुर्दशीला जवळपास 6 लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला। स्वारगेट, पिंपरी चिंचवड, महापालिका, महात्मा फुले मंडई त्याचबरोबर डेक्कन जिमखाना या स्थानकांमधून सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली। 5,66,71,691 रुपये महसूल जमा झालाय। पुण्यामध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषणामध्ये मोठ्या अंशतः घट झालेली आहे। लक्ष्मी रस्त्यावर गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये दिवसा ध्वनी प्रदूषणात घट झाली। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये मतदार संख्येमध्ये 10 लाखांची वाढ झाली आहे। पुणे महापालिकेच्या हद्दवाढीमुळे गेल्या 8 वर्षांमध्ये मतदार संख्या जवळपास 10 लाखांनी वाढून 36 लाखांवर पोहोचते। 2017च्या निवडणुकीमध्ये 26.34 लाख मतदार होते। सध्या अंदाजे 35.60 लाखांच्या घरात मतदार आहेत। अंतिम मतदार यादीनंतर ही संख्या 36 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये फुले स्मारक विस्तारासाठी पुनर्वसन धोरणाला महापालिकेने मान्यता दिली आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारक एकत्र करून राष्ट्रीय स्मारक तयार करण्यासाठी पुणे महापालिकेने पुनर्वसन धोरणाला मान्यता दिली आहे। 5,310 चौरस मीटर क्षेत्रातील 130 मिळकतधारक यामुळे बाधित होतील। पुनर्वसनासाठी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत सदनिका सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान परीक्षा घेण्याचा अंदाज आहे। अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे। पुण्यामधील आयुष कोंकर खून प्रकरणामध्ये सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर सह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये यश पाटील, अमित पाटोळे यांना अटक झाली आहे। न्यायालयाने त्यांना 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे। नाशिकसह राज्यामध्ये 11 सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे। नाशिक शहरामध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा 7 सप्टेंबरपर्यंत 108 मिलीमीटर अधिक पर्जन्यमान झालं। सलग 4 दिवसांपासून शहरामध्ये जोरदार पाऊस झाला। आता 4 ते 5 दिवस म्हणजे 11 सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडीप असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। नाशिकचं गंगापूर धरण 97% भरलंय। धरणामधून 3000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक धरणं तुडुंब भरली आहेत। नाशिकमध्ये धरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे जलसंपदा विभागानं नांदूर मधनेश्वर धरणातून 28,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा व्यापारी असोसिएशननं पंजाब हरियाणामधील पूरग्रस्तांसाठी 40 टन कांदा पाठवलाय। मदतीसाठी प्रत्येक व्यापाऱ्यानं कांदा दिलेला आहे। समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून केलेला हा माणुसकीचा संदेश असल्याची भावना व्यक्त केली जाते। त्र्यंबकेश्वर मंदिर काल रात्री ग्रहण काळामध्ये खुलं ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे अनेक भाविकांना दर्शन घेता आलं। ग्रहण काळात पूजाविधी करून महाधिदेवाची पालखी काढण्यात आली। नाशिक शहरामध्ये रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींचे दुचाकीवरून मोबाईल हिसकावून घेणाऱ्या चोरट्याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केलेली आहे। या संशयिताकडून 3 मोबाईल्स आणि 1 दुचाकी असा एकूण 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। गणेश पाटील असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। शिंदे विविध विभागाच्या विकास कामांचा आढावा घेतील। तसंच महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं पक्षाचा मेळावा सुद्धा होणार आहे। या मेळाव्यामध्ये 2 माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी माहिती मिळते। जायकवाडी धरण परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 1.5 फुटानं उघडण्यात आलेत। सध्या गोदावरी नदी पात्रामध्ये 37,728 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सिल्लोडमध्ये प्रेम प्रकरण उघड होऊ नये यासाठी एका विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं। एका अकॅडमीतल्या संचालकानं अकॅडमीमधल्याच मुलीवर त्याचं प्रेम होतं। संचालकानं विद्यार्थ्याकडून तिच्याशी ओळख करून घेतली, त्यामुळे त्याच्याकडे त्यांच्या प्रेम प्रकरणाचे पुरावे होते। आपलं बिंग फुटेल या भीतीनं संचालकानं हे कृत्य केलंय। देवळाईमधील पाणी पुरवठा योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यामधील पाण्यामध्ये बुडून 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे असा आरोप केला जातोय। पालकमंत्री संजय शिरसाट आणि मनपा आयुक्तांनी घटनास्थळाची पाहणी करत तत्काळ खड्डे बुजवावेत असे आदेश दिलेत।